गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे. लांडगा आला रे आला ही गोष्ट. एक मुलगा असतो. तो आपल्या मेंढ्या चरायला घेऊन जात असतो. मग तिथं मेंढ्या त्या गवत खात असतात. तेव्हा हा झाडाखाली निवांत झोपत असतो. पण त्याला एकदा खूप कंटाळा येतो. म्हणून तो काय करतो, मज्जा करू म्हणतो. आणि तो गावात जातो ओरडत, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. मग ती माणसं धावत धावत त्याच्या पाठीमागे येतात त्याला वाचवण्यासाठी, त्याच्या मेंढ्यांना वाचवण्यासाठी. आणि पाहतात तर काय, त्या मेंढ्या छान चरतायत. आणि हा त्यांच्याकडं बघून खुदू खुदू हसायला लागतो. ती माणसं बघतात, कुठे आहे लांडगा, म्हणतात का लांडगा तर दिसत नाहीये. मग तो म्हणतो, कशी मज्जा केली, कसं फसवलं तुम्हाला. दुसऱ्या दिवशी तसंच करतो, लांडगा आला रे आला असं ओरडत येतो. मग ते गावकरी त्याचं ऐकतात आणि परत त्याच्या पाठीमागं जातात. परत पाहतात तर मेंढ्या छान चरत असतात. आणि हा त्यांच्याकडे पाहून खुदू खुदू जोरजोरात हसू लागतो. मग ती माणसं म्हणतात, लांडगा तर नाही दिसत. मग तो मुलगा म्हणतो, कसं फसवलं आज पण तुम्हाला. मग त्या गावकऱ्यांना खूप राग येतो की हा मुलगा आपल्याशी खोटं बोलतोय, आपल्याला फसवतोय. आणि मग ते तिथून निघून जातात. मग एक दिवस तो मुलगा झोपलेला असतो. आणि तेव्हा तिथं काय होतं, खरंच एक लांडगा येतो. आणि तो त्याच्या मेंढ्या घ्यायला लागतो. तो पाहतो मुलगा, घाबरतो. आणि तो परत पळत जातो गावात आणि जोरजोरात ओरडायला लागतो, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. तेव्हा ती माणसं बघतात, त्याचं ऐकतात. आणि मग ते सगळे चर्चा करायला लागतात, आपण नको जायला ह्या मुलाला वाचवायला, हा तर आपल्याला फसवतो. आपण तिथं गेलं की कोणी लांडगा नसतो, जायचंच नाही आपण, असं म्हणतात. मग ते काय लोक येतच नाहीत. मग तो लांडगा सगळ्या त्याच्या मेंढ्या उचलतो, आपल्या पिशवीत भरतो आणि ती पिशवी घेऊन निघून जातो. मग तो छोटा मुलगा रडायला लागतो. त्याच्या सगळ्या मेंढ्या तो लांडगा घेऊन जातो. गोष्टीचं तात्पर्य आहे, खोटं बोलणाऱ्यावर तो खरं बोलत असला तरीही लोक विश्वास ठेवत नाहीत. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू.